पुष्पा 2 या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान महिलेच्या मृत्यू प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 डिसेंबरच्या संध्याकाळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चित्रपटाचं स्क्रीनिंग होतं आणि ते पाहायला चाहत्यांनी मोठी गर्दी केली। पण या सगळ्या घटनेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि याच्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते बेभान झाले आणि थिएटर बाहेर ही चेंगराचेंगरी झाली। दृश्य आपण बघतोय, याच्यामध्ये एका महिला चाहत्याचा मृत्यू झाला आणि तिच्या धाकट्या मुलाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या सगळ्या प्रकरणात अभिनेत्यावर आता गुन्हा दाखल झालाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झालेला आहे, ते नेमकं काय प्रकरण आहे आणि कशा संदर्भात नेमकं हे सगळं झाल्याचं कळतंय? अत्यंत गंभीर घटना आहे। पुष्पा 2 या चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या साठी जी गर्दी जमलेली होती आणि याच गर्दीनं जेव्हा अल्लू अर्जुनला भेटण्याचा प्रयत्न केला, या गर्दीत असलेली एक महिला आणि तिचा मुलगा तेव्हा हे पुढे सरकत होते, त्यात या सगळ्या गर्दीत एका महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर तिचा 9 वर्षांचा एक मुलगा हा बेशुद्ध अवस्थेत आहे, रुग्णालयामध्ये त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। आपल्याला कल्पना आहे की पुष्पा 2 चित्रपटाच्या निमित्तानं सगळीकडेच मोठा उत्साह आहे। मात्र जेव्हा अल्लू अर्जुन आपल्या सगळ्या चाहत्यांना भेटण्यासाठी थिएटरमध्ये गेला तेव्हा हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि या सगळ्या प्रकाराच्या संदर्भानं अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटर या दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पाहावं लागणार आहे या निमित्तानं पुढे काय कारवाई होते। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।